Hello everyone. We have studied the formulation of tablets. In that we seen which are the different excipients added in the formulation of tablets, what are their roles and the examples. Also we started for the manufacturing of tablets. We seen the general procedure of the tablet formulation and the manufacturing. Also we studied what is meant by granulation and which are the different types of granulation processes. So granulation is nothing but it is a enlargement process in which the powder particles are converted into the large particle which is known as the granules, and generally mainly the granulation is done to increase the flow property of powders. And the different types of granulation processes are the wet granulation, dry granulation and the roller compaction process. Okay, then once the granules are prepared, after that granules are compressed into tablets by using the different tablet compression machines. एकदा का ग्रॅन्युल्स तयार झाले की त्या ग्रॅन्युल्समध्ये डिझायर्ड अमाऊंटमध्ये ल्युब्रिकंट्स आणि ग्लायडंट्स ॲड केले जातात आणि ते ग्रॅन्युल्स कॉम्प्रेशनसाठी घेतले जातात. ओके, सो डिफरंट कॉम्प्रेशन मशीन यूज करून त्या ग्रॅन्युलचं कन्वर्जन टॅबलेटमध्ये केलं जातं बाय द कॉम्प्रेशन प्रोसेस. So for that the different machines are used, that is the tablet compression machines. So various types of machines used are listed here, that is the single punch machine, then the multi punch machine, rotary tablet machine, high speed rotary tablet machine and the multi-layer rotary tablet machine. Okay, then we will see the construction and working of these tablet compression machines and how the tablets are compressed. Okay, actually tablets कशा पद्धतीने तयार केले जातात किंवा ग्रॅन्युल्स कसे कॉम्प्रेस केले जातात इंटू टॅबलेट्स ते आपण बघूया. सो हियर इट इज द डायग्राम ऑफ सिंगल पंच टॅबलेट मशीन. ओके ओके, सो तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता, हे आहे सिंगल पंच टॅबलेट मशीन. So first thing is what is meant by punch. These are the rod shaped equipments which are made up of metal. They are used to compress the granules. Okay, पंच म्हणजे एक तुम्ही इथे डायग्राममध्ये पाहू शकता, इथे अप्पर पंच आहे आणि लोअर पंच आहे. ते रॉड लाईक इक्विपमेंट आहे की जे टॅबलेटचं ग्रॅन्युल्सचं कॉम्प्रेशन करण्यासाठी यूजफुल आहेत. अगेन डिफरंट साईज शेपमध्ये हे पंचेस अवेलेबल असतात. जसं की आपण बघतो की राऊंड शेप टॅबलेट्स आहेत किंवा ओव्हल टॅबलेट्स आहेत, इक्लिप्स शेप टॅबलेट्स आहेत किंवा कॅप्सूल शेप टॅबलेट आहेत. तर ह्या डिफरंट शेप्सचे डिफरंट डिझाईनचे पंचेस अवेलेबल असतात. अँड देन मेन पार्ट इज द डाय. ओके, डाय म्हणजे अगेन हा एक मशीनचा पार्ट आहे की ज्याला कॅव्हिटी असते आणि त्या कॅव्हिटीमध्ये आपले पंचेस आपण ॲडजस्ट केलेले असतात. तुम्ही ते डायग्राममध्ये बघू शकता, अप्पर पंच आहे, त्यानंतर डाय आहे आणि लोअर पंच आहे. सो मेनली ग्रॅन्युलचं कॉम्प्रेशन करण्यासाठी हे 3 पार्ट्स यूजफुल आहेत. डाय की ज्याच्यामध्ये कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीमध्ये ग्रॅन्युल्स आपले फिल होतात. ओके, तर हॉपरमधून ग्रॅन्युल्स त्या कॅव्हिटीमध्ये येतात डायच्या आणि पंचच्या साहाय्याने आपण ते ग्रॅन्युल्स कॉम्प्रेस करतो आणि आपली टॅबलेट तयार होते. ओके, सो हे सिम्पल वर्किंग आहे या मशीनचं. तर विच आर द डिफरंट पार्ट्स. सो दिस मशीन इज नोन ॲज सिंगल पंच बिकॉज हिअर वी आर युजिंग अ सिंगल पंच. एकच पंच आपण यूज करतो आहे, त्यामुळे इथे आपण ॲट अ टाईम सिंगल टॅबलेटच पंच करतो आहे. अगेन मल्टी पंच टॅबलेट्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पंचेस सर्क्युलर मॅनरमध्ये अरेंज केलेले असतात की जेणेकरून आपण नंबर ऑफ टॅबलेट्स विदिन अ सेकंड कॉम्प्रेस करू शकतो. ओके, सो दिस इज अ सिंगल पंच टॅबलेट मशीन की ज्याच्यामध्ये फक्त एकच पेअर आहे पंचची. एका सायकलमध्ये आपण इथे एकच टॅबलेट पंच करू शकतो. सो अगेन मेन पार्ट आहे डाय आणि पंचेस.
डाय म्हणजे त्यामध्ये कॅव्हिटी आहे की ज्या कॅव्हिटीमध्ये आपले ग्रॅन्युल्स फिल होत आहेत आणि पंचच्या साहाय्याने ते ग्रॅन्युल्स कॉम्प्रेस केले जातात आणि आपली टॅबलेट तयार होते. अगेन डिफरंट शेपचे सायजेसचे पंचेस अवेलेबल असतात. ओके, सो वी विल सी विच आर द डिफरंट पार्ट्स ऑफ दिस मशीन. फर्स्ट थिंग इज इट हॅज अ हॉपर शू. ओके, इथे तुम्ही बघू शकता इथे एक हॉपर शू आहे. हॉपर की ज्याच्यामध्ये आपले ग्रॅन्युल्स आपण फिल करतो. ओके, देन आहे लोअर पंच. लोअर साईडला लोअर पंच आहे. अप्पर पंच, अप्पर साईडला अप्पर पंच आहे. ओके, आणि हे दोन्ही पंच सेम साईजचे असतात किंवा ते आयडेंटिकल असतात. अगेन हिअर इट हॅज अ कॅपॅसिटी रेग्युलेटर. ओके, इथे तुम्ही बॉटमला पाहू शकता कॅपॅसिटी रेग्युलेटिंग स्क्रू आहे. सो व्हॉट इज द रोल ऑफ दॅट कॅपॅसिटी रेग्युलेटिंग स्क्रू? टू ॲडजस्ट द पोझिशन ऑफ लोअर पंच टू अकोमोडेट द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ग्रॅन्युल्स बाय द डाय. ओके, आपल्याला किती वेटची टॅबलेट हवी आहे त्याप्रमाणे किती ग्रॅन्युल्स त्या कॅव्हिटीमध्ये आले पाहिजेत, तर त्या ग्रॅन्युल्सची क्वांटिटी कमी जास्त करण्यासाठी आपण कॅपॅसिटी रेग्युलेटिंग स्क्रूचा यूज करतो. ओके, सो जेव्हा हा स्क्रू आपण अप्पर साईडला रोल करणार तेव्हा ऑटोमॅटिकली कॅव्हिटी कमी होणार. कॅव्हिटी कमी झाली म्हणजेच काय, ग्रॅन्युल्स कमी प्रमाणात त्याच्यामध्ये येऊ शकतात. अगेन जर का आपल्याला जास्त वेटची टॅबलेट हवी आहे तर आपण ग्रॅन्युल्सची क्वांटिटी वाढवावी लागते. ही कशी वाढवणार, तर हा स्क्रू आपण लोअर साईडला रोटेट करायचा आहे की ती कॅव्हिटीची साईज वाढते. कॅव्हिटीची साईज वाढली की ऑटोमॅटिकली जास्त प्रमाणात ग्रॅन्युल्स त्याच्यामध्ये येतात आणि आपल्याला हव्या असलेल्या जास्त वेटची टॅबलेट आपण पंच करू शकतो. ओके, तर ज्या काही रिक्वायर्ड साईजची क्वांटिटीचे ग्रॅन्युल्स त्यामध्ये आपल्याला हवेत त्याप्रमाणे आपण ही कपॅसिटी त्या कॅव्हिटीची कमी जास्त करू शकतो बाय युजिंग दिस कपॅसिटी रेग्युलेटिंग स्क्रू. अगेन इट हॅज अ इजेक्शन रेग्युलेटर. ओके, त्याच्याच अबाव एक इजेक्शन रेग्युलेटर स्क्रू आहे. सो व्हॉट इज द रोल ऑफ दॅट इजेक्शन रेग्युलेटर? टू ॲडजस्ट द पोझिशन ऑफ द लोअर पंच सो दॅट इट्स हायेस्ट पोझिशन इज ॲट द पार विथ द सरफेस ऑफ डाय. इजेक्शन म्हणजे काय, टॅबलेट पंच झाल्यानंतर जेव्हा ती टॅबलेट त्या कॅव्हिटीमधून बाहेर पडते त्याला इजेक्शन असं म्हटलं जातं. तर ह्या इजेक्शन रेग्युलेटिंग स्क्रूचा यूज काय आहे? टू ॲडजस्ट द पोझिशन ऑफ लोअर पंच. जो काही लोअर पंच आहे त्याची पोझिशन आपल्याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची आहे जेणेकरून जेव्हा ती टॅबलेट इजेक्ट होते कॉम्प्रेस झाल्यानंतर त्यावेळेस आपल्या लोअर पंच आणि डाय कॅव्हिटी यांची लेवल समांतर असली पाहिजे. अगेन त्यामध्ये कोणती गॅप राहू नये किंवा कॅव्हिटी राहू नये, त्यांचा सरफेस समांतर यावा यासाठी ह्या इजेक्शन रेग्युलेटिंग स्क्रूचा यूज करून आपण आपला लोअर पंचची लेवल ॲडजस्ट करतो. द नेक्स्ट वन इज द डाय. ओके, सो इट अलाउज द लोअर पंच अँड द अप्पर पंच टू कम क्लोज टुगेदर टू कॉम्प्रेस द ग्रॅन्युल्स. तुम्ही इथे पाहू शकता इथे एक डाय आहे ज्याला कॅव्हिटी आहे. सो इट अलाउज द लोअर पंच अँड द अप्पर पंच टू कम क्लोज टुगेदर टू कॉम्प्रेस द टॅबलेट. तर ह्या डाय कॅव्हिटीमध्ये अप्पर पंच आणि लोअर पंच टॅबलेटचं कॉम्प्रेशन करतात. द नेक्स्ट वन इज द ड्रायव्हिंग व्हील. So it helps in the movements of the lower punch and the upper punch and the hopper shoe and also check their movements. Okay, so this is about the construction of this single punch tablet machine. The different parts कोणते आहेत? pair of punch, that is upper punch and the lower punch, then hopper shoe आहे, देन कॅपॅसिटी रेग्युलेटर आहे, देन इजेक्शन रेग्युलेटर आहे, डाय आणि ड्रायव्हिंग व्हील. ओके, द नेक्स्ट वन इज व्हॉट इज द वर्किंग ऑफ दिस मशीन. ॲक्च्युली टॅबलेटचं कॉम्प्रेशन कशा पद्धतीने केलं जातं. सो इट फॉलोज द थ्री मेन स्टेप. ओके, टॅबलेटचं कॉम्प्रेशन होताना 3 स्टेप फॉलो केले जातात. फर्स्ट स्टेप आहे फिलिंग. ओके, फिलिंग मीन्स व्हॉट, आपण आपल्या हॉपरमध्ये ग्रॅन्युल्स फिल केलेले आहेत तर ते ग्रॅन्युल्स आपल्या डाय कॅव्हिटीमध्ये फिल केले जातात.
त्या प्रोसेसला म्हटलं जातं फिलिंग. ओके, द डाय कॅव्हिटी गेट फिल्ड विथ द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ग्रॅन्युल्स फर्स्ट, देन इज द कॉम्प्रेशन. ओके, वन्स that cavity get filled with the granules, then the lower punch drop down and the granules feed from the shoe into the die. Again the shoe get moved aside and the upper punch drops and thus the compression occurs. ओके, सो फर्स्ट स्टेप आहे फिलिंगची. फिलिंगची प्रोसिजर होत असताना द अप्पर पंच रायजेस टू अलाव द हॉपर शू टू मूव ओव्हर द डाय. ओके, फिलिंग होत असताना काय होतं आहे, जे काही आपला अप्पर पंच आहे तो राईज होतो आहे, तो वरच्या साईडला जातो आहे आणि डाय कॅव्हिटीच्या वरती आपला हॉपर शू मूव होतो आहे. ओके, वन्स दॅट हॉपर शू कम above the die cavity, the lower punch drops, lower punch again खालच्या बाजूला मूव होतोय. अगेन द ग्रॅन्युल्स फीड फ्रॉम द शू इनटू द डाय. जेव्हा लोअर पंच खाली मूव होतोय त्यावेळेस हॉपर शूमधून ग्रॅन्युल्स डाय कॅव्हिटीमध्ये फिल होत आहेत. हे झालं फिलिंगची प्रोसिजर. फिलिंग होत असताना काय होतं आहे, अप्पर पंच अप्पर साईडला राईज होतो आहे, लोअर पंच डाऊनवर्ड साईडला मूव्ह होतो आहे. डायमध्ये कॅव्हिटी फॉर्म होती आहे, आपला हॉपर शू डाय कॅव्हिटीच्या वरती येतो आहे आणि ग्रॅन्युल्स डाय कॅव्हिटीमध्ये फिल केले जातात. आफ्टर दिस द हॉपर शू मूव्ज असाइड. एकदा का ती कॅव्हिटी फिल झाली की तो हॉपर शू पुन्हा तिथून बाजूला मूव होतो आहे. देन नेक्स्ट स्टेप इज द कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन होत असताना काय होतं आहे, द अप्पर पंच रायजेस अपवर्ड अँड द लोअर पंच रायजेस अप टू द सर्फेस ऑफ द डाईज. ओके, काय होतं आहे कॉम्प्रेशन होत असताना, द अप्पर पंच ड्रॉप्स अँड दस द कॉम्प्रेशन ऑफ द ग्रॅन्युल्स इन टू द टॅब्लेट्स. तर दोन्ही पंचामध्ये टॅब्लेटचं कॉम्प्रेशन केलं जातं आहे. वन्स द टॅब्लेट गेट कॉम्प्रेस, नेक्स्ट प्रोसेस इज द इजेक्शन. ओके, देन व्हॉट इज मीन बाय इजेक्शन, जी काही टॅब्लेट आपली तयार झालेली आहे ती त्या कॅव्हिटीमधून बाहेर पडते आहे, दॅट इज ती इजेक्ट होते आहे. सो हाऊ दॅट इजेक्शन ऑकर, वन्स द टॅब्लेट गेट कॉम्प्रेस, द अप्पर पंच रायजेस अपवर्ड अँड द लोअर पंच रायजेस अप टू द सर्फेस ऑफ द डाईज टू इजेक्ट द टॅब्लेट. कॉम्प्रेशन झाल्यानंतर पुन्हा अप्पर पंच वरच्या साईडला राईज होतो आहे, त्याचबरोबर आपला लोअर पंचसुद्धा वरती राईज होतो आहे आणि टॅब्लेट तिथून कॅव्हिटीमधून बाहेर पडते किंवा ती इजेक्ट होते. ओके, सो दिस इज द सिम्पल वर्किंग ऑफ दिस मशीन. फर्स्ट स्टेप इज द फिलिंग. व्हाईल फिलिंग, द अप्पर पंच रायजेस अपवर्ड साईड, लोअर पंच मूव्स डाउनवर्ड साईड, अप्पर शू मूव्स on the die cavity, the granules get filled in the cavity, then hopper shoe moves aside. After that, next second step is the compression. For the compression, the upper punch drop down and the granules get compressed into the tablet. Then third step is the ejection. While ejection, the upper punch again moves upper side. Along with that, lower punch also get moves upward side and the tablet get ejected from the cavity of the dies. Okay, so this is the tablet compression procedure. Stage 1 मध्ये काय होतं बघा, आपले ग्रॅन्युल्स डाय कॅव्हिटीमध्ये फिल झालेले आहेत. त्यावेळेला अप्पर पंच अप्पर साईडला आहे. देन एक्सेस ऑफ पावडर गेट रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ स्क्रॅपर्स. आफ्टर दॅट द लोअर अप्पर पंच गेट ड्रॉप डाऊन अँड द टॅब्लेट गेट कॉम्प्रेस. तुम्ही ते पाहू शकता.
ॲरोच्या साहाय्याने कोणत्या पंचची मुवमेंट कशी होती आहे. द नेक्स्ट स्टेप इज द इजेक्शन. इजेक्शन होत असताना काय होतं आहे, दोन्ही पंच अप्पर साईडलाच मूव्ह होत आहेत आणि टॅबलेट आपली तिथून इजेक्ट होते. ओके, तुम्हाला या डायग्राममधून जास्त क्लिअर होईल की ॲक्च्युली कसं कॉम्प्रेशन होतं आहे. तुम्ही ॲरोच्या साहाय्याने बघू शकता की अप्पर पंच आणि लोअर पंचची ॲक्च्युली मुवमेंट कशी होती आहे. ओके, सो दिस इज द टॅबलेट कॉम्प्रेशन सायकल. ही सायकल अगेन रिपीटेडली फॉलो केली जाते आणि टॅबलेट्स आपल्या कॉम्प्रेस केल्या जातात. अगेन इथे पण एक्सप्लेन केलं आहे बघा तुम्ही. Okay, so we've seen the single punch machine. Next one is the rotary press or the multi-station press, which has again a number of punches. तर सिंगल पंच मशीनमध्ये एकच डाय आहे आणि सिंगल पेअर ऑफ पंच आहे. अगेन इन मल्टी पंच टॅबलेट मशीन देर आर 2 to 12 डाईज ऑन अ बिग प्लॅटफॉर्म. मल्टीपंचमध्ये काय आहे, जास्तीत जास्त 12पर्यंत डाय एका प्लॅटफॉर्मवरती अरेंज केलेल्या आहेत आणि तिथे 12 पंचेसच्या पेअर यूज केल्या जातात. अगेन फॉर लार्ज स्केल the rotary press or the multi-station press is used. So it was developed to increase the output of tablets, that is the 10,000 tablets per minute, which is used for the large scale production. इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी अशा पद्धतीचे मशीन्स यूज केले जातात. त्यांची कॅपॅसिटी किती आहे, अबाउट 10,000 टॅबलेट्स 1 मिनिटमध्ये कॉम्प्रेस केले जातात. So it consists of number of dies and a set of punches, that is from the 3 to the 60. जास्तीत जास्त 60पर्यंत आपण डाईज आणि पेअर ऑफ पंचेस तिथे यूज करू शकतो टू इन्क्रीज द आउटपुट ऑफ द टॅबलेट्स. ओके, सो इन दिस मशीन द डाईज आर माउंटेड इन अ सर्क्युलर in the die table and both the die table and the punches rotate together during the operation of the machine. Okay, so it is a diagram for the rotary tablet machine. It has a number of dies and the punches, set of punches which are arranged in a circle. ओके, एका सर्क्युलर प्लॅटफॉर्मवरती हे डाईज आणि पंचेस ॲडजस्ट केलेले असतात, अरेंज केलेले असतात आणि बोथ द डाय टेबल आणि पंचेस रोटेट टुगेदर ड्युरिंग द ऑपरेशन. ही सायकल कम्प्लिटली अशा पद्धतीने कंटिन्यू केली जाते. Okay, so the head of the tablet machine has hold the upper punches and the dies and the lower punches in the place rotates. So as the head rotates, the punches are guided up and the down by fix the cam tracks, which controls the sequence of filling, compression and the ejection. Okay, so इथे ejection cam आहेत बघा. देन अप्पर लोअरिंग कॅम्प्स. तर ह्या कॅम्प्सच्या साहाय्याने इजेक्शन, कॉम्प्रेशन, फिलिंग, कॉम्प्रेशन आणि इजेक्शन ह्या सायकल्स फॉलो केले जातात.
सो कंटिन्युअसली प्रोसेस याच्यामध्ये चालूच राहते. जस्ट फर्स्ट फिलिंग केलं जातं, त्यानंतर when that punches or set of punch come under the main compression roll, the tablet get compressed. Then when the punches moves towards the ejection cam, the tablet get ejected. So each set of punch मध्ये हेच सायकल फॉलो केले जाते आणि नंबर ऑफ टॅबलेट्स कंटिन्युअसली कॉम्प्रेस केल्या जातात. ओके, सो वी सी what is the compression cycle. First what happen, the granules from the hopper empty in the feed cam. You can see here there is a fill cam. Okay, so the granules from the hopper empty in the feed frame containing the several interconnected compartments. After that, these compartments spread the granulation over a wide area to provide the time for the dies to fill. Okay, the granules फीड फ्रेममध्ये आल्यानंतर ते पूर्ण डाईजच्या कॅव्हिटीजमध्ये ते फिल केले जातात. देन द पुल डाऊन कॅम गाइड्स द लोअर पंच to the bottom, allowing the dies to overfill. After that, the punches then pass over a wet control cam which reduces the fill in the dies to the desired amount. So wet controlling camच्या साहाय्याने excess of granule जे काही असतील ते रिमूव्ह केले जातात. Again, a sweep of blade at the end of the feed frame removes the excess granulation and directs it around the turret and back into the front of the feed frame. ओके, अगेन टरेटच्या साहाय्याने ते एक्सेस ग्रॅन्युल्स रिमूव्ह केले जातात आणि अगेन ते फीड फ्रेममध्ये येत आहेत. ओके, अगेन द लोअर पंचेस ट्रॅव्हल ओव्हर द लोअर कॉम्प्रेशन रोल व्हाईल सायमल्टेनियसली द अप्पर पंचेस राईड बिनीथ द अप्पर कॉम्प्रेशन रोल. वन्स ग्रॅन्युल्स गेट फिल डाऊन, तुम्ही इथे पाहू शकता अप्पर कॉम्प्रेशन रोल आहे आणि लोअर कॉम्प्रेशन रोल आहे जी आणि एफ. तर जेव्हा हे दोन्ही पंचेस या रोल्सच्या अंडर येतात त्यावेळेस टॅब्लेटचं कॉम्प्रेशन केलं जातं. अगेन दॅट सेट ऑफ पंचेस मूव्स टुवर्ड द इजेक्शन कॅम वेअर द इजेक्शन ऑफ टॅब्लेट ऑकर्स. ओके, फर्स्ट फिलिंग होतं आहे, त्यानंतर वेट ॲडजस्टमेंट केली जाते, एक्सेस ऑफ ग्रॅन्युल्स रिमूव्ह केले जात आहेत, नंतर कॉम्प्रेशन होतं आहे आणि इजेक्शन. सो हे कंटिन्युअसली प्रत्येक पंचच्या बाबतीत होत राहतं आणि कंटिन्युअसली टॅब्लेट्स कॉम्प्रेस केल्या जातात. ओके, सो सिम्पली आपण ह्या डायग्रामवरून टॅब्लेट कॉम्प्रेशनचं सायकल कशा पद्धतीने फॉलो केलं जाते रोटरी मशीनमध्ये ते पाहू शकतो. ओके, तर तेच इथे आपण एक्सप्लेन केलेलं आहे पूर्णपणे. टॅब्लेट पंचिंग मशीनमधल्या प्रत्येक पार्टचा रोल काय आहे तो इथे एक्सप्लेन केलेला आहे. ओके, सो वी सीन द सिंगल पंच टॅब्लेट मशीन, मल्टी पंच टॅब्लेट मशीन अँड द रोटरी टॅब्लेट मशीन. सो इथे तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे की प्रत्येक पार्टचा यूज काय, फीड फ्रेमचा रोल काय आहे किंवा पुल डाऊन कॅमचा रोल काय आहे, देन अप्पर अँड लोअर कॉम्प्रेशन रोलचा काय यूज आहे, अगेन इजेक्शन कॅमचा काय रोल आहे किंवा हॉपरचा काय यूज आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स इथे विचारले जाऊ शकतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्ससाठी, किंवा कम्प्लिटली तुम्हाला ही सायकल आणि कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायला सांगितलं जाऊ शकतं. ओके, तर ह्या दोन टाईपचे क्वेश्चन्स यावर विचारले जाऊ शकतात. अगेन इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी and thank you for your attention. Okay, so thank you.